तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? भगवान श्रीकृष्णाच्या हातात किंवा त्यांच्या चरणाजवळ नेहमी एक कमळ का असतं? हे साधं फूल नाही, हे आहे तुमचं नशीब बदलणारं गुपित. घरात पैसा टिकत नाही, मन शांत राहत नाही, कामं अडकतात. कदाचित तुमच्या आयुष्यात कमळाचा अर्थ नाही. आज मी तुम्हाला सांगणार आहे कमळ आणि श्रीकृष्ण यांचं असं एक गुपित नातं, जे ऐकल्यावर तुम्ही रोज हे फूल आठवणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी एक असा मंत्र आहे जो तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं. गरीब भक्त होता, त्याच्याकडे काहीही नव्हतं, फक्त एक कमळ फूल होतं. तो रोज कृष्णाला ते अर्पण करायचा. एक दिवस त्याच्या आयुष्यात खूप मोठं संकट आलं, पण त्याने विश्वास सोडला नाही आणि एक चमत्कार घडला. कृष्ण स्वतः त्यांच्या मदतीला आले. देवाला मोठ्या वस्तू नकोत, फक्त तुमचं मन कमळासारखं पवित्र हवं. राधा आणि कृष्णाचं प्रेम कमळासारखं पवित्र आणि शांत आहे. जिथे प्रेम आहे तिथे कृष्ण आहेत. जर तुमच्या मनात प्रेम आणि श्रद्धा असेल तर तुमचं आयुष्य बदलतं. ओम श्री ही क्ली कृष्णाय कमलनाथाय नमः. ओम श्री री 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 कृष्णाय कमलनाथाय नमः. ओम श्री ही क्ली कृष्णाय कमलनाथाय नमः. ओम श्री री 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 कृष्णाय कमलनाथाय नमः. ओम श्री ही क्ली कृष्णाय कमलनाथाय नमः. ओम श्री री 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 कृष्णाय कमलनाथाय नमः. या मंत्राने मन शांत होतं, पैसा टिकतो, नशीब उजळतं, संकटे दूर होतात. आज आपण सगळे स्ट्रेसमध्ये आहोत, पण कृष्ण सांगतात कमळासारखे बना. जगात राहा, पण त्यात अडकू नका.